नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, आज वार बुधवारी आणि विंचूर कांदा मार्केटला दुपारूनच्या सत्रातली निलावी. तर बघू नेमकी आज बाजारभावाची काय परिस्थिती जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून. पाहुणे काय भाव गेला आपले? 290 रुपये. 290 रुपये गेलाय मित्रांनो. खाद आहे ना? हो, खाद म्हणजे खाद नाही, मग चांगला चोपडा आहे. कपडा आहे, 2 नंबर माल आहे. हा, 290 रुपये गेलाय. कुठले शेतकरी? पिंपळगावले. पिंपळगाव लेपचे आहे का? आज काय वाटतं बाजारभाव काय? नाही, बाजार एकदम डाऊन होत चालले वाटतं. डाऊन झाले बाजार म्हणजे कांदे आणण्याची स्थिती म्हणजे शेतकऱ्याला भाडं सुद्धा पेलवणं मुश्किल झालं. बरोबर, ही घरातून पैसे घ्यावं लागणार शेतकऱ्याला भाड्याचे. या गाडीचे असं समजा का आता किती भरली? ही बसेल 5 क्विंटल, म्हणजे चेले होतील कमीत कमी 1200-1300 रुपये होणार आहे. आणि गाडी भाडं आहे 1500 रुपये. आता किती परिस्थिती वाईट आहे. कसं टाळण्याला बसायचं? नाही, याच्याकडं सरकारनं थोडं गांभीर्याने घेतलं पाहिजे. वैयक्तिक चांगला विचार जर केला तर शेतकरी हे मातीत चालले. ते त्यांच्या खाण्यापिणे इतके सुद्धा पैसे वसूल व्हायना, उलटा केलेल्या खर्चामधून असं समजा का 70% लॉस आहे. ते तर आहेच. हो, खूप परिस्थिती बिकट होऊन राहिली शेतकऱ्याची. बाकीच्या महागाई जास्त झाल्या ना. हो, बाकीच्या डिझेल पेट्रोलपासून वैयक्तिक खादीच्या गोण्या हे तर खूप अवघड आहे. शेतीचा खर्च. आज युरियाच्या गोणी घ्यायला गेले होती, लवकर दारूच्या बाटल्या जी लागल तितक्या भेटतात शेतकऱ्याला, युरिया भेटत नाही. म्हणजे हा महाराष्ट्र आहे का काय हे समजत नाही. कृषीप्रधान देश आणि तिची इतकी वाईट परिस्थिती केली सरकारनं तर काही माफ नाही. मित्रांनो, आपलीच गाडी आहे. 911 रुपये गेला आहे. कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. काल हाच कांदा 961 रुपये गेला होता. आज 200-300 रुपयानं मार्केट डाऊन. पुढं बघू. दादा, आपली गोल्टी काय गेली? हो, गोल्टी काय भाव गेली? 400 रुपये गेली मित्रांनो. गोल्टीची क्वालिटी बघा. गोल्टी म्हणजे गोल्टाच येतो, एवढी बारीक पण नाही. कुठली गाडी? कुठली? नेवरगावची गाडी आहे का? आपली काय गेली हो? कोण? 512 रुपये. 512 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी? तांदळाचे. बाजारभाव काय वाटते आज? काय बाजारभाव डाऊन झाले ना. कसा घ्यावं एक व्हिडिओ? 151 गेली. 151 हे बघा, 151 रुपये गेले मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठे? आपलीच गाडी आहे का? यांचीच गाडी आहे. आता आम्ही दोघंच भरून घेऊ. दोघं आता पर्याय काय मग? आता काहीच नाही, आता भरायला पैसे नव्हते. हां, भरायचं 151 मध्ये भरणार द्यायला परवडन का? गाडीचंच काय येणार आहे आपल्याला? हां, आता भाडं जाऊन त्याच्यातून 1500 रुपये भाडं गेले, त्याला घरी काय द्यावं? बरोबर आहे. अवघड परिस्थिती. 800 मित्रांनो, 800 रुपये गेला आहे. कांद्याची क्वालिटी बघा, एकदम सुपर कांदा आहे. कुठले शेतकरी? हिवरगाव, धुळगावचे शेतकरी. पाहुणे काय भाव गेले हो? काय गेले? 652. कुठले शेतकरी? नाही तळेचे आहे का? नाही तळेचे शेतकरी. 652 रुपये गेलाय. 852 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. शेतकरी कुठले? मुखेडचे शेतकरी. 852 झाला. 412 रुपये गेली मित्रांनो. गोल्टीची क्वालिटी बघा, मीडियम म्हणजे गोल्टाच येतो. गाडी कुठली आपली? आज मुखेडची गाडी आहे. 100 ते 200 रुपयांनी गोल्टी कमी झाली आहे. सरासरी लेवल काय वाटते आज? कमीच आहे ना. गोल्टी 400 रुपये 300 रुपये जाते. वरती 500-700 तर गेली 700 पर्यंत जातो. पाहुणे तुमचे काय गेले हो? काय भाव गेले? 600. 575 रुपये गेलाय. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले? गावचे आहे का? दादा, काय भाव गेली गोल्टी? 700 रुपये गेली मित्रांनो गोल्टी. गोल्टीची क्वालिटी बघा. 875 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठली गाडी? कुठली? मायगाव देशमुख गाडी आहे. आपली का गाडी? काय गेले हो? 600 रुपये गेलाय. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी? जळगाव नेऊरचे आहे का? पुढं बघू. बाबा, काय भाव गेले? कांदे? 800 रुपये गेले मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले? सासणारीचे आहे का? आपली काय गेली? 557 रुपये गेलाय. कुठले? मुखेडचे. बाजार डाऊन वाटते आज.
200-300 रुपयांनी दिवसच आहे. तर मित्रांनो आपण बघितलं ही विंचूर कांदा मार्केटची अपडेट होती. आज बऱ्यापैकी मार्केट डाऊन आहे. आज 200 पासून तर 400-450पर्यंत क्वालिटी गेली आणि चांगला कांदा सरासरी जेवली 800-900 रुपये गेली. एखादा अर्धा 1000 घेतला. रोजच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कलाकार निती. धन्यवाद.